मुंबई में गणपति विसर्जन के दौरान एक दर्दनाक हादसा सामने आया। साकिर नाका इलाके की खैर रोड पर रास्ते में लटका बिजली का तार गणपति की मूर्ति को छू गया, जिससे मूर्ति के पास खड़े 6 श्रद्धालुओं को करंट लग गया। घटना के बाद सभी घायलों को तुरंत अस्पताल में भर्ती कराया गया। अस्पताल पहुंचते ही 36 वर्षीय बीनू सुकुमारन कुमरन को डॉक्टरों ने मृत घोषित किया, जबकि बाकी 5 श्रद्धालुओं का इलाज चल रहा है और उनकी हालत स्थिर बताई जा रही है। दरअसल शनिवार देर रात गजानन मित्र मंडल साकिर नाका के खैर रोड से विसर्जन शोभा यात्रा निकाल रहा था। शनिवार देर रात शोभा यात्रा सम्मान होटल के पास पहुंची तो बिजली का लटकता तार गणपति की मूर्ति को छू गया, जिससे 6 लोगों को बिजली का झटका लगा। 5 लोगों को पैरामाउंट हॉस्पिटल साकिर नाका में भर्ती कराया गया है और उनकी हालत स्थिर है। वहीं एक व्यक्ति को अंधेरी वेस्ट स्थित 7 हिल्स अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उसे मृत घोषित कर दिया गया। घायलों में 6 साल का मासूम बच्चा भी शामिल है। पुलिस फिलहाल मामले की जाँच कर रही है। ये महज एक हादसा था या इसके पीछे कोई साजिश? आज या ठिकाणी खैरानी रोडवर काल जी काही दुर्घटना अपघात झाला आणि त्यामुळे 5 गणेश भक्त जखमी झाले। एका गणेश भक्ताचा दुर्दैवी मृत्यू झाला। ते ज्या ठिकाणी अपघात आणि दुर्घटनाग्रस्त गणेश भक्त आणि त्यांच्या परिवाराला भेटायला मी स्वतः आणि आमचे आमदार दिलीप मामा लांडे, प्रकाश मोरे, सर्वच आमचे सहकारी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे, क्लेशदायक आहे, वेदनादायी आहे। जी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून मी आता घेतली त्यामध्ये स्पष्ट दिसते की एक हाय टेन्शन वायर जी वरून जाते जवळजवळ 30 फूट बेस सहित असलेल्या या गणरायाच्या मूर्तीला सुखरूपपणे काढताना वरच्या हाय टेन्शन वायरचा करंट हा त्या ठिकाणी खालपर्यंत झटका त्याचा बसला आणि एकाचा मृत्यू आणि 5 जण जखमी झाले। एक छोटं 6-7 वर्षाचं बालक पण आहे। तर सगळ्यांना मी आता भेटलो आहे। 2 गोष्टी यात स्पष्ट होतात। एकतर याआधीसुद्धा हाय टेन्शनच्या वायरमुळे काही दुर्घटना झालेल्या आहेत आणि त्यामुळे मी प्रशासनाला आता निर्देश दिलेले आहेत, PWDला विशेषतः ज्या हाय टेन्शन वायर ज्या आहेत या भागातून ज्या जात आहेत त्याची रखरखाव, काळजी, मांडणी आणि योग्य पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी होत आहेत ना। आणि या दुर्घटनेमागचं, अपघातामागचं, या मृत्यूमागचं कारण नेमकं हाय टेन्शन वायर जे आहेत त्याचं काय आहे याची पूर्ण चौकशी करावी। आणि बरोबरीने या ठिकाणी दिलीप मामा आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी, स्थानिक आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जी विनंती केली त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या परिवाराला मदत मिळावी असा प्रस्ताव आणि अशा गोष्टी त्या आम्ही पूर्ण करू आणि या संबंधित प्रकरणाची चौकशी करू।